धन्यवाद. मी अतिशय गंभीर अशा विषयावर शासनाचे लक्षवेधी क्रमांक एक पुकारा तुम्ही. लक्षवेधी क्रमांक 1 अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अतिशय गंभीर अशा विषयावर मी शासनाचे लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महोदय, राज्य शासनाच्या 1 एप्रिल 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार सर्व परवानग्या ऑनलाईन पद्धतीने देण्याची सक्ती केली आहे. असे असतानाही अकोट नगर परिषद हद्दीतील दर्यापूर रोडवरील सन 642 नजूल शीट नंबर 21 लेआउट क्रमांक 1A 1B 1 ते 6A ते 6B मध्ये रहिवास वाणिज्यिक वापराकरिता ओपन स्पेस लेआउट अंतर्गत रस्ते वाचवण्यासाठी बोगस गुंठेवारी दर्शवून गुंठेवारी भूखंड एकत्रित करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. एकाच दिवसात बॅकडेट मध्ये विकासात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. एकाच दिवसात बॅकडेट मध्ये विकासात्मक 149 2022 दिनांक 18 एप्रिल 2022 अन्वये एकूण क्षेत्र 5719 चौरस मीटर रहिवास व वाणिज्यिक वापराकरिता व्यावसायिक बांधकाम परवानगी देण्यात आलेली आहे. सदर परवानगी देताना भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी करण्यात आलेली नाही. शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडत असल्याचे स्थानिक नागरिकांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर संबंधित विकासाने 17 लाख रुपयाचा बुडीत शासन महसूल शासन दरबारी जमा केलेला आहे. त्यामुळे सदरची बांधकाम परवानगी देताना तत्कालीन मुख्याधिकारी सहाय्यक नगररचनाकार यांनी स्वतःच्या आर्थिक स्वार्थापोटी शासनाच्या नियमाची पायमल्ली केल्याचे स्पष्ट होत आहे. म्हणून कायद्यानुसार 500 मीटर पेक्षा जास्त असलेल्या बांधकामाला रेरा नोंदणी करणे बंधनकारक असताना हे छापून आलेलं आहे, त्यावरती पॉइंटेड प्रश्न यामध्ये अध्यक्ष महोदय मला एक मंत्री महोदयांना विचारायचं आहे की राज्यभरात नगर परिषद क्षेत्रा अंतर्गत बांधकाम परवानगी देताना ती ऑनलाईन पद्धतीने देण्यात यावी असे शासनाचे आदेश असताना, परंतु या प्रकरणामध्ये ऑनलाईन पद्धतीने परवानगी न देता मागील तारखेवर म्हणजेच बॅकडेटवर ऑफलाईन पद्धतीने बांधकाम परवानगी देण्याची आल्याचे गंभीर बाब अकोट नगर परिषद अंतर्गत घडली आहे. या संदर्भात अनेक तक्रारदारांनी संबंधित अधिकाऱ्याकडे वारंवार तक्रारी करूनही या प्रकरणाची गंभीर चौकशी करण्यात आली नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. आणि माझा दुसरा प्रश्न, 2018 मध्ये अकोट नगर परिषद कार्यालयाला आग लागली होती. सदर आगीत सर्व कागदपत्रे जळाली. त्यामुळे नगरपालिकेत आता या प्रकरणाची कागदपत्रे उपलब्ध नाहीत असे सांगण्यात येत आहे. तथापि या कागदपत्राची दुसरी नसती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तसेच बांधकाम परवानगीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराकडे देखील कागदपत्र निश्चित असणार. या कार्यालयातून किंवा अर्जदाराकडून कागदपत्रे मागून नसतीची दुसरी प्रत मागविण्यात आली नाही याचीही चौकशी करणार का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी अकोट नगरपालिकेच्या संदर्भातला प्रश्न या ठिकाणी विचारलाय आणि अर्जदारांनी जो 31/3/2021 ला अर्ज केला होता परवानगी देण्याच्या संदर्भात, तो ऑफलाईन अर्ज होता आणि त्याच्यामुळं ऑनलाईन अर्ज न भरल्यामुळं त्या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे अशा पद्धतीचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे. परंतु बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सिस्टीम त्यावेळी इथं काहीतरी अडचणीची झाली होती, काहीतरी अडचण निर्माण झाली होती, म्हणून फक्त हा अर्ज जो आहे तो ऑफलाईन भरून घेण्यात आला. पण ऑफलाईन भरून घेण्यात आल्यानंतर सन्माननीय तिथला मुख्याधिकारी असेल किंवा अन्य अधिकारी असेल आणि सगळी प्रोसिजर या ठिकाणी फॉलो केलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केलेली आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी देखील घेतलेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर एक लक्षात आलेलं आहे की याच्यामध्ये पैसे न भरून घेणं किंवा परवानगी न देताना अन्य काही गोष्टी करणं हे त्याच्यामध्ये निष्पन्न झालेलं नाही. परंतु याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची त्रुटी काय आहे तर जिल्हाधिकाऱ्यांनी ही सगळी सुनावणी घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुख्याधिकारी किंवा सगळे जिथले जे काही संबंधित होते त्यांनी याच्यामध्ये कुठेही भ्रष्टाचार केलेला नाही हे साबित झालंय. परंतु जो अर्जदार आहे त्यानं रेराकडनं जी परवानगी घ्यायला पाहिजे होती ती अजून घेतलेली नाही
आणि म्हणून शासनामार्फत रेराच्या स्वायत्त संस्थेला विनंती केली जाईल की या संबंधित अर्जदारावर, या संबंधित माणसावर कारवाई करावी. त्यांचा दुसरा प्रश्न होता. दोन अध्यक्ष महोदय, परंतु अविनाश अग्रवाल याचे गुंडवारीचे बोगस प्रकरण 18 एप्रिल 2022 रोजी हाताळण्यात आले आणि दिनांक 31 मार्च 2021 रोजी बॅक डेट मध्ये दर्शवण्यात आले आहे. तसेच त्या दिवशी 30,000 स्क्वेअर फूट भूखंड एकत्रित करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे. यासाठी कोणतीही मोजणी, सीमांकन, महसूल रेकॉर्ड दुरुस्ती, महसूल सनद इत्यादी न करता 4 इमारतीची एकत्र बांधकामाची परवानगी देण्यात आली. बहुमजली इमारत बांधून त्यामध्ये गाळे बांधण्यात आले आणि विकले सुद्धा. गुंठवारी कायद्यामध्ये तरतूद ही तरतूद कायद्यात नाही, तरी सुद्धा बेकायदेशीरपणे गाळे विकण्यात आले. त्याची चौकशी करण्यात यावी आणि रेरा कायद्याअंतर्गत नोंदणी न करताच सदर इस्माचे बांधकाम विकास कामाकडून करण्यात आलेले आहे. त्यामुळे रेरा कायद्याच्या तरतुदीचे पालन न करणाऱ्या विकासावर कारवाई करून विकासाला शासन काळे आधी टाकणार. अध्यक्ष महोदय, मी पहिल्याच प्रश्नाच्या उत्तराला असं सांगितलं की रेरा कायद्याप्रमाणे त्यांनी परवानगी घेतलेल्या नाही आहेत, हे निदर्शनास आलेलं आहे. त्याच्यामुळे रेरानं त्याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे, या संदर्भातलं विनंतीचं पत्र रेरा या यंत्रणेला पाठवलं जाईल. आणि दुसऱ्या सन्माननीय सदस्याने जे सांगितलं की त्या ठिकाणी बिल्डिंग उभी करत असताना सगळ्या नियमांची पायमल्ली झालेली आहे. तर 2020च्या प्रोत्साहन नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमध्ये तरतूद आहे की गुंठेवारी कन्वर्ट करायची. त्या पद्धतीने नियमानुसार हे सगळं करून घेतलेलं आहे. तरी देखील सन्मान्य सदस्यांकडे जी काय माहिती आहे ती माहिती घेऊन आणि तपासून बघू. चला, लक्षवेधी क्रमांक 2 श्री महेश लांडगे. लक्षवेधी क्रमांक 2